देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. नमस्कार फ्रेंड्स. भारतीय संस्कृतीमध्ये मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर म्हणजे मनाचे दार. इथे आपल्या मनाला लाभते शांतता आणि ईश्वराशी जवळीक साधण्याचा अनुभव. मंदिर म्हणजे भक्तांचा दिलासा, पांथस्थांची सावली, संन्याशांचा विसावा. मंदिर म्हणजे कलाकारांच्या कलांना वाव देणारे, चेतना देणारे स्थान. आणि मंदिर म्हणजे त्या भागाचा, शहराचा, तिथल्या संस्कृतीचा इतिहास सांगणारी प्रसन्न वास्तू. आज आपण आलोय अशाच प्राचीन वारसा लाभलेल्या परभणी जिल्ह्यातील पोखर्णी या गावातील प्रसिद्ध श्री नृसिंह मंदिराला भेट देण्यासाठी. परभणीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर दक्षिणेस परभणी गंगाखेड या राज्य महामार्गावर पोखर्णी हे जागृत नृसिंह देवस्थानाचे गाव आहे. श्री नृसिंह हे या पोखर्णीचे ग्रामदैवत आहे आणि जवळजवळ 1000 वर्षांपूर्वी बांधले गेलेले हे मंदिर 1300 BC बांधकाम हेमाडपंथी वास्तुशैलीतलं आहे. स्वच्छ, सुंदर, प्रशस्त परिसर आणि भव्य असे प्रवेशद्वार. अतिशय भव्य अशा प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच लाकडी खांबावर आधारलेला सभामंडप आहे. खरं तर आज या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम चालू असल्याने भाविक भक्तजनांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळत असेल. म्हणूनच आम्ही बाजूने प्रवेश केला आणि बाजूला तुळशी वृंदावन, दगडी शिळेवरील नागदेवता तसेच दगडांमधील छोट्या आकारातील शिवलिंगांचे दर्शन आम्हाला झाले. या ठिकाणी पाय धुवून आम्ही आत जाण्यास निघालो. खरं सांगू, कीर्तनाचे हे बोल आणि पारायणाचा हा सर्व भक्तिमय माहोल मनाला एक प्रकारची शांतता आणि प्रसन्नता बहाल करत होता. तिथे काही वेळ मन रमलं आणि मग आम्ही आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रथम आम्ही भगवान शंकरांच्या प्राचीन शिवलिंगाचे दर्शन घेतले. याच ठिकाणी शिवलिंगाच्या पाठीमागे संगमरवरी दगडाच्या नूतन श्री गणेशाचे देखील दर्शन घेऊन आम्ही गर्भगृहाच्या बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर दक्षिण दिशेला असलेल्या एका छोट्याशा वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जावे लागते. हे प्रवेशद्वार फक्त 2 फूट उंच, 1 फूट रुंद असं आहे आणि खरं तर आपल्याला या ठिकाणी वाकूनच असं बसत जावे लागते आणि तसंच माघारी यावं लागतं. असं म्हणतात की देवापुढे जाताना तुम्ही तुमचं बाह्य जगातील स्थान, पद, ऐश्वर्य विसरून नतमस्तक होत आत देवाच्या दारात जावं. आतमध्ये प्रवेश केल्यावर श्री नृसिंह देवतेची भव्य मूर्ती आपले चटकन लक्ष वेधून घेते. सुवर्ण अलंकारांनी आणि संपूर्ण सोन्याच्या आवरणापासून बनवलेली ही अतिशय सुंदर व मनमोहक श्री नृसिंह देवतेची मूर्ती. भगवान विष्णूंनी आपल्या भक्तासाठी घेतलेला हा नरसिंहाचा अवतार. अगदी लहानपणापासूनच आपण सर्वजण भक्त प्रल्हादाची कथा ऐकतच मोठे झालोय. श्री नृसिंहाचे वीर प्रकारातील हे शिल्प असून त्याच्या उजव्या हातात चक्र तर डाव्या हातात शंख आहे. डोक्यावर करंडक मुकुट आहे तर खालील दोन्ही हातांनी हिरण्यकशिपूचा वध करतानाचे दृश्य आहे. 2 फूट 8 इंचाची ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून चतुर्भुज आहे. खरं सांगू, श्री नृसिंहाच्या या रूपाकडे इतक्या जवळून पाहतानाचा हा अनुभव, आनंद अवर्णनीयच आहे. त्यांची आरती आणि दर्शन घेऊन पुन्हा त्याच मार्गाने आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर समोरच श्री लक्ष्मी नरसिंहाचे शेजघर म्हणजेच विश्रांती स्थान आहे. या ठिकाणी आपल्याला लाकडाचा पलंग, गादी पाहावयास मिळते. मंदिराला प्रदक्षिणा मारताना मंदिर परिसरामध्ये गर्भगृहाच्या उजव्या बाजूला दगडी पाषाणात कोरलेली केशवराज मूर्ती आपले लक्ष वेधून घेते.
3 फूट उंचीच्या या केशवराज मूर्तीच्या प्रभावळीवर विष्णूंचे दशावतार कोरलेले पाहायला मिळतात. थोडं पुढे गेलात की शिळेवर तिन्ही बाजूंनी अंकन असलेली आणि दोन्ही बाजूला युद्धाचे प्रसंग कोरलेली अशी विरगळ देखील आपल्याला दृष्टीस पडते. किती सुंदररित्या या मूर्त्या अनेक वर्षापूर्वी बनवल्या गेल्या आहेत ना. खरंच हा इतिहास, या पौराणिक कथा पुन्हा एकदा आपण या मंदिराच्या रूपाने अनुभवत असतो. चला आता असंच एका खास वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी आपण आलोय. ही आहे मंदिराच्या मागील बाजूस असलेली सुंदर पुष्करणी बारव, म्हणजेच पायऱ्या असलेली विहीर. 42 फूट लांबी आणि 42 फूट रुंदी असलेल्या या बारवेत पाण्यापर्यंत जाण्यासाठी एकूण 25 पायऱ्या आहेत. बारवेत उत्तर आणि दक्षिण दिशेला देवकोष्टके आहेत. गोदावरी नदीचे पाणी बारवेत येते असे येथील स्थानिकांचे मान्य आहे. म्हणूनच याचा वापर नृसिंह व महादेवांच्या अभिषेकासाठी केला जातो. अतिशय आखीव रेखीव सुंदर लक्ष वेधून घेणारी ही पुष्करणी म्हणजे स्थापत्यकलेचा, त्याचबरोबर प्राचीन जलव्यवस्थापनाचा एक अद्भुत आविष्कारच म्हणावा लागेल. नृसिंह मंदिर हे पोखर्णी गावचे जागृत देवस्थान असून या गावात अजूनही काही नियमांचे कडकरित्या पालन केले जाते. भगवान नृसिंह ज्या ऐश्वर्यामध्ये राहत, ज्या वस्तूंचा उपभोग घेत, त्या वस्तू येथील ग्रामस्थ अजूनही वापरत नाहीत. जसे की या गावात तुम्हाला एकही दुमजली घर दिसणार नाही. येथील लोक छत्री वापरत नाही, तर झोपण्यासाठी लाकडी पलंगाचा वापरही येथे होत नाही. तसेच घर बांधण्यासाठी पक्क्या विटांचा वापर इथे केला जात नाही, त्याऐवजी दगडांचा वापर या ठिकाणी केला जातो. आहे ना हे वैशिष्ट्य. श्री नृसिंह जयंतीच्या काळात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे देखील या ठिकाणी आयोजन केलेले असते. जास्त करून आंध्र प्रदेश तसेच आजूबाजूच्या राज्यातील परिसरातील भाविक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. इथे भाविकांना राहण्यासाठी पर्यटक निवासाची व्यवस्था उपलब्ध आहे. सो फ्रेंड्स, कधी परभणीला गेलात तर आवर्जून या प्राचीन श्री नृसिंह मंदिराला भेट द्या. खरं तर यासारख्या प्राचीन वास्तूच आपल्या शहराचा, देवाधिकांचा, माणसांचा इतिहास आपल्याला सांगत असतात. तेव्हा अशा ठिकाणांना भेट देताना आजूबाजूचा परिसर आणि तेथील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचाही आढावा जरूर घ्या. सो आपणाला ही सफर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या रंबल खुणाला सबस्क्राईब केलं का? नसेल तर लगेच करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.